Good evening, everybody. So, yesterday we have completed about the program to fulfill the basic human aspirations. This diagram we have completed. So, what is a program to fulfill the basic human aspiration? Can anyone tell me? Relationship, physical facility, right understanding. Okay. Right understanding, relationship, and physical facility. These three important things are important to fulfill the basic human aspiration. Now, if you have the right understanding in relationship, what you will get? Mutual fulfillment. And if you have the right understanding in physical facility, Mutual prosperity. mutual prosperity. Okay. Now, the next point that we are going to see. Where do we stand today? Where do we stand today means what? So, आताच्या करंट सिनॅरो मध्ये जर इंडिव्हिज्युअल लेवलला किंवा फॅमिली लेवलला, सोसायटी लेवलला आणि नेचर लेवलला जर आपण बघितले तर आताच्या करंट सिनॅरो मध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला बघायचे आहेत आणि तिथे आपण कुठं त्या स्टेजला आपल्याला काय काय फेस करायला लागतं आहे ते पण आपण या पॉइंट मध्ये बघणार आहोत. ओके, सो प्रत्येक लेवलला काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपण इथे शेअर करणार आहोत, इथे बघणार आहोत. So at a level of individual, who is going to read this at a level of individual? Can I, ma'am? Yes. At the level of individuals, problems of depression, psychological disorders, suicide, stress, insecurity, psychosomatic disease, loneliness, etc. Okay. So individual लेवलला जर तुम्ही कन्सिडर केलं प्रत्येक इंडिव्हिज्युअल लेवलला तर कुठले कुठले प्रॉब्लेम्स हा मनुष्य स्वतःहून फेस करतो आहे इंडिव्हिज्युअल लेवलला ते आपण इथे बघणार आहोत. सो डिप्रेशनचे प्रॉब्लेम आहेत. ते डिप्रेशन कशामुळे पण आलेलं असेल. ओके, सायकोलॉजिकल डिसऑर्डर दॅट इज नथिंग बट व्हॉट एव्हर द मेंटली डिसऑर्डर्स आर देयर. मेंटल हेल्थ खराब होती आहे, वेगळे विचार येतात मनात, दॅट इज नथिंग बट सायकोलॉजिकल ऑर्डर. सुसाइड, मेनी यंगस्टर्स किंवा आताच्या तुम्ही जरी पेपर बघितला किंवा कुठल्याही तुम्ही बातम्या जरी बघितल्या टीव्ही वरती तर प्रत्येक बातम्यामध्ये एक तरी प्रत्येक दिवसाला सुसाइड अटेम्प्ट करणे, सुसाइडच्या केसेस आपण भरपूर बघितलेले आहेत. ओके, मग आणि आताच्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल लेवलला आपण कुठल्याही स्तराला पण आहे का नाही सुसाइड करतायत. म्हणजे आता लहान लहान मुलं पण काय काय वेळेस 5-6 वर्षाची पण टीव्ही वर बघून ते सुसाइड अटेम्प्ट करत आहेत. सो दिस इज अ प्रॉब्लेम ॲट इंडिव्हिज्युअल लेवल. लहान मुलांपासून ते सुरू झालेले आहेत ते वयोवृद्धापर्यंत सुसाइडचे प्रॉब्लेम आहेत. दॅट इज नथिंग बट स्ट्रेस प्रॉब्लेम इज आहे. ओके, गेटिंग स्ट्रेस, ओव्हर स्ट्रेस. इनसेक्युरिटी प्रॉब्लेम, सिक्युरिटी वाटत नाही बाबा. काही कुठंही जायचं म्हटलं की तिथं आपल्याला पहिलं आहे का नाही बघायला लागते आहे की सिक्युरिटी आहे का तिथं. कुठं पण तुम्ही जावा, कुठं पण राहावा, सिक्युरिटी आहे का ते बघायला लागते. कारण की देर इज ऑलवेज अ प्रॉब्लेम ऑफ इनसिक्युरिटी ऍट ऑल द लेवल. ओके, इनसिक्युरिटी आहे. सायकोसोमॅटिक डिझिजेस झालेले आहेत त्या इंडिव्हिज्युअल लेवलला आणि लोनलीनेस फिलिंग होत आहे. आताची जॉईंट पहिलं काय होते आहे, जॉईंट फॅमिली होती, मग तिथं सगळेजण असे काका काकी किंवा जे काय आहेत म्हणू शकतो आपण आपले आजोबा आजी हे सगळे एकत्र राहत होते. भरपूर आता फॅमिली आहेत खरं आता त्यांचे ते ब्रेकिंग झाले ते जॉईंट फॅमिली. आणि जॉईंट फॅमिली हे ब्रेक झाल्यामुळे काय होते तिथं मुलं आत्ताचे जे आहेत आणि सगळ्या काय आहेत फॅमिलीला 1 किंवा 2 मुलं आहेत असं झालेलं आहे. त्यामुळे मुलांमध्ये शक्यतो लोनलीनेसचा भरपूर म्हणजे लोनलीनेस फील करतायत because there is not a joint family. There is what only 2-3 members are there in a family nowadays
and they are living in in a city where the students or whatever the child is there, he is not able to share the feelings with his father and mother. Okay, because they are not available to share that, they are going for job. मग त्यावेळेस त्या स्टुडंटला किंवा ज्या चाइल्डला काय होत आहे, लोनलीनेस तयार होतो आहे, एकटेपणाची जाणीव होती आहे. मग तिथं ते स्ट्रेस मध्ये जात आहे, सुसाइड अटेम्प्ट करता आहात किंवा इनसिक्युरिटी डिप्रेशन मध्ये जात आहेत. मग हे इंडिव्हिज्युअल लेवलला आपण प्रॉब्लेम फेस करतोय या करंट सिनेरियो मध्ये. हे झालं इंडिव्हिज्युअल लेवलला. ओके, सिमिलरली ऍट द लेवल ऑफ फॅमिली कुठले कुठले प्रॉब्लेम्स बघायचे आहेत ते आपल्याला बघूया. हु इज गोइंग टू रीड ऍट लेवल ऑफ फॅमिली? अलर्ट स्नेहल, अलर्ट स्नेहल, अलर्ट स्नेहल. वैष्णवी डोके, रोल नंबर 8. वैष्णवी डोके. Whether I am audible to all of you? Yes, ma'am. Yes, ma'am. मग तुम्ही सांगा ना कोण वाचणार आहे. सगळ्यांकडनं उत्तर येत आहेत, कारण मग तुम्ही बोला ना कोण वाचणार आहे ऍट द लेवल ऑफ फॅमिली. May I, ma'am? येस. At the level of family, breaking of joint families, mistrust, conflict between older and younger generation, insecurity in relationship, divorce, dowry, tortures, family fates, wasteful expenditures in family functions, etc. ओके, आता याबद्दल कोणी जस्टिफिकेशन देऊ शकेल का हो? काय होतंय फॅमिली लेवलला, कुठले कुठले प्रॉब्लेम्स दिलेले आहेत तुम्हाला, मग तुम्ही ते कसं एक्सप्रेस करणार आहात? ब्रेकिंग ऑफ जॉईंट फॅमिली काय सांगू शकता याबद्दल? काय सांगू शकता? Due to generation gap, there might be conflicts between families. येस, म्हणजे ब्रेकिंग ऑफ जॉईंट फॅमिली कॉन्फ्लिक्ट आहेत फॅमिलीमध्ये. खरं मग कशामुळे आहेत ते? कारण की पहिलं जर काळ होता तेव्हा सगळे जॉईंट फॅमिली होते, लक्षात घ्या. सगळेजण एकत्र राहायचे, मज्जा करायचे. मग आता तसं होत नाहीये. आता काय आहे, फॅमिली मेंबर्स मध्ये किती आहेत? फॅमिली म्हणजे नक्की छोटीशी फॅमिली, 4 जणांची फॅमिली, आई बाबा आणि त्यांची 2 मुलं किंवा 1 मुलगा असे आहेत. आजी आजोबाचे दूर आहेत, ते गावाला राहतात किंवा असं, म्हणजे जॉईंट फॅमिली नाहीये. जिथे तुम्ही बघितलं तर ते एक फॅमिली लेवलला प्रॉब्लेम आहे की ब्रेकिंग ऑफ जॉईंट फॅमिलीज. ओके, कॉन्फ्लिक्ट बिटवीन ओल्डर अँड यंगर जनरेशन, मिसट्रस्ट किंवा कॉन्फ्लिक्ट बिटवीन ओल्डर अँड यंगर जनरेशन, हे तुम्ही कसं डिस्क्राईब करू शकाल? तुमच्याकडनं काय व्ह्यूज आहेत कॉन्फ्लिक्ट बिटवीन ओल्डर अँड यंगर जनरेशन? Older generation, their thoughts, their thinking is very different from new generation. येस. ओके, काय काय आता जर तुम्ही बघितलं की आपलं पण काय काय वेळेस काय होतं आहे, आता तुमचं किंवा आता आमच्या पण स्थिती ह्याच्यामध्ये आपल्याला पण काय काय वेळेस आजी आजोबा किंवा जे काय आहेत काका काकी त्यांचे विचार पटत नाहीत. ओके, आपल्या मुलांना पण काय काय वेळेस आजी आजोबांचे विचार पटत नाही किंवा आपले पण काय काय वेळेस विचार पटत, आई बाबांचे पण काय काय विचार पटत नाही. म्हणजे हे विचार न पटल्यामुळे तिथं काय होत आहे, भांडण भांडण क्रिएट होते, डेव्हलप होत आहे, कॉन्फ्लिक्ट तयार होत आहे. बिकॉज देअर व्ह्यूज आर डिफरंट आहे. कुठल्याही बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा आहे, यंगर जनरेशनचा आणि ओल्डर जनरेशन. कुठल्याही वस्तूकडे किंवा कुठल्याही सिच्युएशनला बघण्याचं, ते हँडल करण्याचं व्ह्यूज थॉट्स वेगवेगळे आहेत. आणि ते मतभेद असल्यामुळे काय होत आहे, तिथं कॉन्फ्लिक्ट होते आहे, भांडणं होत आहेत जनरेशन्स मध्ये. इनसेक्युरिटी इन रिलेशनशिप, कुठलेही आता तुम्ही रिलेशनशिप बघा तिथं सिक्युरिटीचा प्रॉब्लेम येतो आहे. कुठल्याही
रिलेशनशिप मध्ये सिक्युरिटी राहिलेली नाहीये. इनसिक्युरिटीची भावना डेव्हलप झालेली आहे त्या रिलेशनशिप मध्ये. डायव्हर्स आहेत भरपूर, डावरी टॉर्चर्स आहेत. आता पण भरपूर जणांना लग्न झाल्यानंतर मुलींना टॉर्चर केलं जात आहे. तुम्ही हुंडा का आणलेला नाहीये, तरी म्हणतात हुंडा बंद केलेला आहे. तरी कितीतरी आता ग्रामीण भागात किंवा आता थोडंफार शहरामध्ये पण काय काय ठिकाणी असतात तिथं एकाने मुलींना छळलं जात आहे हुंडा न आल्यामुळे, किंवा हुंडा घेऊन या लग्न झाल्यानंतर. पहिलं म्हणतात नाही आणि नंतर लग्न झाल्यानंतर हे छळ सुरू होतात. हो का. फॅमिली फ्यूड्स म्हणजे काय म्हणू शकतो आपण की लॉंग पिरियड, ओव्हर अ लॉंग पिरियड मध्ये दोन्ही फॅमिलीमध्ये काय झालेलं आहे म्हणजे भांडण चालू आहे. लॉंग पिरियड म्हणजे भरपूर दिवस किंवा भरपूर वर्षानुवर्षे जी भांडणं चालू आहेत त्याला म्हणतो आपण आहे फॅमिली फ्यूड्स. ओके. वेस्टफुल एक्सपेंडिचर इन फॅमिली फंक्शन. वेस्टफुल एक्सपेंडिचर इन फॅमिली फंक्शन मध्ये आपण तुम्ही ते हे कसं एक्सप्लेन करू शकता? वेस्टफुल एक्सपेंडिचर इन फॅमिली फंक्शन. कोणतं पण एखादं फॅमिली फंक्शन असेल ना, मग तिथं बिनकामाचा खर्च केला जातो, किंवा एखादा फंक्शन जो करायची गरज नाही तरी पण बिनकामाचा तो फंक्शन करणार, पैशाची उधळपट्टी करणार. मग त्यात पण होतं की घरचा म्हणजे त्याचा खर्च कोण करते. समजा भाऊ असतील दोघं, तर त्यांच्यात समजा एकाने जास्त खर्च केला आणि एकाने काहीच केलं नाही, तर परत त्याच्यावरनं परत भांडणं चालू होतात. Yes. Okay. Nicely explained. ओके. वेस्टफुल एक्सपेंडिचर इन फॅमिली. फॅमिली भावाभावामध्ये भांडणं होतात, कोण कसं खर्च करणार आहे फंक्शन मध्ये ते पण आहे. किंवा आजकालचे छोटे छोटे जे मुवमेंट्स तुम्ही ऐकाने जर तुम्हाला एन्जॉय करायचे म्हणले की मोठे मोठे फंक्शन्स डेव्हलप करतात. म्हणजे काहीतरी छोटस एक हे असतंय की बाबा जॉब मिळाला तरी लगेच फंक्शन हे करा, काय म्हणतात फंक्शन ठेवा आणि सगळ्यांना बोलवा जेवायला, हे करा. म्हणजे ते वेस्टफुल एक्सपेंडिचर आहे. किंवा आजकालच्या लग्न कार्यामध्ये भरपूर जेवण दिलेलं असते, म्हणजे भरपूर प्रकारचे भाज्या आणि काय काय गोड स्वीट्स दिलेले असतात. घेताना सगळेजण घेतात, खरं सगळे काही खात नाहीत आणि ते निम्मने 80% खाल्लेले असतात, 20% तुमचं काय होतंय वेस्ट जात आहे. आणि तसेच ताट ते कारण तसेच वेस्टफुल होतात. मग ते त्यापेक्षा गरीबाला कोणाला तरी ज्यांना अन्न मिळत नाही त्यांना दिलेलं ते खूप चांगलं आहे. जेवढं पाहिजे तेवढंच घेणं हे पण लक्षात यायला पाहिजे आहे म्हणून आपलं भरमसाठ घ्यायचं आणि नंतर मग जात नाही म्हणून तसंच अर्धवट ठेवायचं. दॅट इज नथिंग बट इट इज वेस्टफुल एक्सपेंडिचर. ओके. ॲट फॅमिली लेवल. सिमिलरली द नेक्स्ट पॉइंट ॲट द लेवल ऑफ सोसायटी. कोण वाचून दाखवेल ॲट द लेवल ऑफ सोसायटी? काय लेवल ऑफ सोसायटीला प्रॉब्लेम कुठले कुठले आहेत? मी वाचते, चला जाऊ दे. आता तुम्ही दोन्ही वाचले आहेत, मी वाचते. ॲट द लेवल ऑफ सोसायटी विच प्रॉब्लेम्स आर देयर? टेररिझम, नॅक्सलिझम, कम्युनिझम, कास्टिझम, रेशियल, इथनिक स्ट्रगल्स, वॉर बिटवीन नेशन, जिनोसाइड, न्यूक्लिअर जेनेटिक वॉरफेअर. टेररिझम म्हणजे आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो? दहशतवाद. दहशतवाद. तुम्ही माहिती आहे आता दहशतवाद कुठं आहे ते. मग त्याचा सोसायटी लेवलला प्रॉब्लेम आहे. नॅक्सलिझम म्हणजे काय? नक्षलवाद. हे मराठीमध्ये लक्षात आले की तुम्हाला ते लक्षात येत आहे. नक्षलवाद, दहशतवाद, कम्युनिझम, कास्टिझम आहे. नंतर रेशियल, इथनिक स्ट्रगल्स, वॉर बिटवीन नेशन्स. पहिले अगोदर वॉर्स होत होते नेशन बद्दल, त्याच्यामध्ये सोसायटी लेवलला तो प्रॉब्लेम येत होता. जिनोसाइड. जिनोसाइडला काय म्हणू शकतो आपण मराठीमध्ये? न्यूक्लिअर जेनेटिक वॉरफेअर म्हणजे न्यूक्लिअर जनरेशन वेळेस जे काय वॉर पहिले झालेले आहेत, दॅट इज नथिंग बट त्यावेळेस न्यूक्लिअर जेनेटिक वॉरफेअर, न्यूक्लिअर जनरेशनच्या वेळेस जे काय वॉर झालेले आहेत त्याला आपण म्हणू शकतो हे. जिनोसाइड म्हणजे हा नवीन शब्द आहे, त्याचा अर्थ काय म्हणू शकतो आपण मराठीमध्ये? वंश. वंश.
वंश काय? जेनेटिक असेल काहीतरी, जेनेटिकचा ऑर्डरचा रिलेटेड काहीतरी असणार आहे. वंश हत्या का असं काहीतरी आहे वाटतं. जेनोसाइड वंश हत्या काहीतरी. तेच असणार आहे जेनोसाइड म्हणजे जेनेटिक रिलेटेड टू जेनेटिक, त्याची हत्या, सुसाइड करणे म्हणजे किंवा हत्या करणे काहीतरी जेनोसाइड. ओके, हे झाले सोसायटी लेवलला प्रॉब्लेम. ओके, आणि लास्ट जो लेवल आहे तो आहे लेवल ऑफ नेचर, ग्लोबल वॉर्मिंग. आता ग्लोबल वॉर्मिंग बद्दल तुम्ही काय सांगू शकता? आता हा तर एक टॉपिक आहे जो तुम्ही रिसेंटली किंवा अगोदर पण 10वी-12वी मध्ये तुम्ही त्याचा निबंध पण लिहिला असणार आहे ग्लोबल वॉर्मिंगच्या बाबतीत. काय म्हणू शकता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे? जागतिक तापमान वाढ. जागतिक तापमान वाढ. ओके, ते पण बरोबर आहे. आणि हे सिच्युएशन्स झालेले आहेत क्रिएट. आपण काय करतो आहे, झाड तोडतो आहे, जिथं नको तिथं सगळे फ्लॅट सिस्टम झालेले आहेत, जागा कशाच मोकळीच काय नाहीये, जिथं नको सगळं ऐकाने काय झालं? इनक्रीज इन इंडस्ट्रियलायझेशन. हा, इंडस्ट्रियलायझेशन जिथं नको तिथं. आता पुण्या बॉम्बे मध्ये जर बघितले सगळीकडे इंडस्ट्रीज, फ्लॅट सिस्टम हे सगळं झालेलं आहे. तुम्हाला असं हिरवगार कुठं दिसणार नाहीये. आणि त्यामुळे तिथं काय होत आहे, तिथं टेम्परेचर त्या केसेस मध्ये काय होत आहे, इन्क्रीज होते. तुम्ही आता जरी बघितलं आपलं इकडचं टेम्परेचर जरी जास्त तापमान जरी असेल तरी आपल्याला असा उखाडा जाणवत नाही. तरी तुम्ही बॉम्बे मध्ये जर बघितलं तर काय काय भागामध्ये मॉइश्चर, नेहमी मॉइश्चर असतं आहे. लक्षात, मॉइश्चर म्हणजे उकाडा भरपूर असतो तिथं. आणि तुम्हाला नेहमी असं वाटते की जरी तुम्ही एकाने फ्रेश झाला सकाळी सकाळी आणि आपला जे काय आहे डेली रुटीन तुम्ही जे केले, तरी असं दुपारी वाटतं की तुम्ही सगळं असं चिकट आंघोळ होतं. मग ते कशामुळे झालेलं आहे? दॅट इज नथिंग बट देर इज अ इन्क्रीज इन टेम्परेचर इन दॅट एरिया. ओके, देर इज नो यू कॅन से देर इज ऑल इंडस्ट्रियल एरिया किंवा फ्लॅट सिस्टीम्स आहे, तिथे असं फ्रेश वारं नसतं आहे, फ्रेश ऑक्सिजन लेवल नसतो आहे. त्यामुळे तिथे सगळं काय होतं आहे, यू कॅन से देर इज अ इन्क्रीज इन वॉट दॅट इज ग्लोबल वॉर्मिंगचे प्रॉब्लेम्स आहेत तिथं. दुसरं आहे पोल्युशन. पोल्युशन तुम्हाला लक्षात आलेलं आहे, पोल्युशन, इन्क्रीज इन पोल्युशन झालेलं आहे. डिप्लिशन ऑफ मिनरल रिसोर्सेस आहे. आजकाल जर तुम्ही बघितलं पेट्रोलचे भाव किती वाढलेले आहेत आणि त्यामुळे जे हे काय मिनरल रिसोर्सेस आहे त्याची कमतरता जाणवायला लागलेली आहेत. आणि आता डिझेल किंवा आता LPG पण आलेला आहे. मग ह्याची गरज आहे आता तुम्ही वापरायची, बिकॉज देर इज अ डिप्लिशन ऑफ मिनरल रिसोर्सेस. डिफॉरेस्ट्रेशन, झाडं भरपूर तोडले जात आहेत, ते व्हायला नको आहे. त्यामुळे तापमान वाढतं आहे, पोल्युशन होत आहे आणि लॉस ऑफ सॉइल फर्टिलिटी. ओके, म्हणजे आता जर बघितलं सॉइल फर्टिलिटीच्या बाबतीत की जमीन नापीक झालेला आहे असं म्हणू शकतो आहे. त्याला खत नीट प्रकारे घालायला लागतं आहे. पहिले तसं जमीन नव्हतं आहे, चांगली माती जमीन मध्ये फर्टिलिटी लेवल जो होता ते चांगलं होतं. आता लॉस झालेला आहे त्या सॉइल फर्टिलिटीचा आणि तुम्ही त्यामध्ये काहीतरी ऍड करून त्याची फर्टिलिटी इन्क्रीज केली जाते आहे. नापीकला काय केलं जातं आहे, चांगलं पीक उगवण्यासाठी काहीतरी ऍड करून त्याची फर्टिलिटी वाढवली जाते ते सॉइलची, म्हणजे लॉस आहे त्या सॉइल फर्टिलिटीला. मग हे प्रॉब्लेम्स आहेत नेचरच्या रिलेटेड. Okay, so at each level there is some problems that we are facing today at current scenario. Okay, हे आपण बघितलेले आहे प्रॉब्लेम्स कुठले कुठले आहेत. and today we can see there. आणि जर आताच्या प्रॉब्लेम मध्ये बघितले तर आता आपण किंवा आताच्या ह्याच्यामध्ये there are two kinds of people in the world. Depending upon this, what is there are two kinds of people in the world. Now the first kind of people, before going to explain what are the two kind of people, मला एक एक्सप्लेन करायचं आहे की we should clear understanding of desire. Desire म्हणजे नक्की काय आहेत आपल्या ambitions किंवा आकांक्षा आपल्या काय काय आहेत. मग त्या दोन टाइप मध्ये कॅटेगराइज होत आहेत. म्हणजे एक आहे मटेरियलिस्टिक डिझायर आणि दुसरा आहे नॉन मटेरियलिस्टिक डिझायर.
आपल्याला जे वाटतंय आपल्याला पाहिजे आहे किंवा आपल्या आकांक्षा अपेक्षा काय आहेत, आपल्या डिझायर काय आहेत, मग त्या कुठल्या 2 कॅटेगराईज मध्ये फुलफिल होत आहेत, मटेरियलिस्टिक आणि नॉन मटेरियलिस्टिक. मटेरियलिस्टिक म्हणजेच काय आहेत, फूड, शेल्टर, क्लोथ, फिजिकल फॅसिलिटी, जे आपल्याला वाटतंय की आपल्याला पाहिजे आहे, चांगलं फूड पाहिजे आहे, चांगलं घर पाहिजे राहायला, क्लोथ पाहिजे आहे ब्रँडेड, फिजिकल फॅसिलिटीज घरात भरपूर असली पाहिजे आहे. मग ह्याला मटेरियलिस्टिक म्हणतात, कारण की ते इझिली क्वांटिफायबल आहेत, इझिली क्वांटिटी मध्ये मेजर करू शकतो आपण. क्वांटिफायबल म्हणजे काय, क्वांटिटी मध्ये आपण मेजर करू शकतो. ओके, सो दॅट इज नथिंग बट दे आर कॉल्ड व्हॉट, मटेरियलिस्टिक. क्वांटिफायबल म्हणजे यू कॅन मेजर अँड सो इट इज कॉल्ड एज अ मटेरियलिस्टिक. नंतर आणि ते आपण बघू पण शकतो, असं म्हणू शकतो आपण, फूड, शेल्टर, क्लोथ, फिजिकल फॅसिलिटी तुम्हाला माहिती आहे दिसतात ते, आणि क्वांटिफायबल पण आहे, त्याला आपण मटेरियलिस्टिक म्हणू शकतो. सेकंड काय आहे, नॉन मटेरियलिस्टिक. नॉन मटेरियलिस्टिक म्हणजेच काय आहे, इट इज क्वालिटेटिव्ह, त्याला क्वालिटी म्हणू शकतो, क्वालिटेटिव्ह व्हॅल्यू असू शकतो नेचर मध्ये. लाईक क्वालिटेटिव्ह व्हॅल्यू कुठली आहे, रिस्पेक्ट आहे, ट्रस्ट आहे, हॅपीनेस आहे, रिकॉग्नायझेशन, पीस आहे. ह्याला आपण मेजर करू शकतो, मेजर करू शकत नाही, खरं एक आपण म्हणू शकतो व्हॅल्यू आहे, ती क्वालिटी आहे. रिस्पेक्ट म्हणून मेजर करू शकतो, बाबा 1 किलो रिस्पेक्ट आज मला मिळालेला आहे, ट्रस्ट मी दिलेला घेतलेला आहे, हॅपीनेस 1 किलोचा मला मिळालेला, असं नाही आपण क्वांटिफाय करू शकत नाही, ती एक क्वालिटी आहे. मग त्याला हे जे आहेत रिस्पेक्ट, ट्रस्ट, व्हॅल्यू, हॅपीनेस, पीस, ह्याला आपण काय कॅटेगराईज केलेलं आहे, नॉन मटेरियलिस्टिक डिझायर मध्ये कॅटेगराईज केलेलं आहे. ओके, आता हे तुम्हाला कळलेलं आहेत कुठले कुठले मटेरियलिस्टिक डिझायर आहेत आणि नॉन मटेरियलिस्टिक डिझायर आहेत. आणि आजच्या सिनारिओ मध्ये 2 प्रकारचे पीपल आहेत, 2 काइंड ऑफ पीपल आहेत इन दिस वर्ल्ड. द फर्स्ट इज नथिंग बट द शॉर्ट फॉर्म आय हॅव रिटन हिअर, SVDD. SVDD म्हणजे नक्की काय आहे हे लक्षात घ्या. त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, दॅट इज नथिंग बट साधन विहीन. साधन म्हणजेच काय आहे, जे काही तुमच्या फिजिकल फॅसिलिटी तुम्ही वापरता आहात ते. विहीन म्हणजेच काय आहे म्हणू शकतो, डिप्राइव्ड, लॅक ऑफ किंवा कमतरता, साधनाची कमतरता. ओके, साधन विहीन, दुःखी, दरिद्रता. साधनाची कमतरता असल्यामुळे ते लोक काय आहेत, दुःखी आहेत, ते दरिद्र आहेत, त्याला आपण म्हणतो आहे SVDD. ओके, मग या कॅटेगरीमध्ये कुठले लोक असतात, कुठले आपण ते कसे डिफाईन करू शकतो, दोज पीपल दॅट डू नॉट हॅव फिजिकल फॅसिलिटी, वेल्थ, म्हणजे त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात फिजिकल फॅसिलिटी किंवा वेल्थ नाहीये, पैसा नाहीये, आणि त्यामुळे साधनाची कमी असल्यामुळे, फिजिकल फॅसिलिटीची कमतरता असल्यामुळे ते काय आहेत, अनहॅप्पी आहेत, किंवा म्हणू शकतो दुःखी आहेत, किंवा म्हणू शकतो आहे डिप्रेस्ड आहे, डिप्राइव्ड आहेत, उत्साह नाहीये त्यांच्यामध्ये. ओके, देन द सच पीपल कॅन बी सेड टू बी व्हॉट, मटेरियली डिफिशियंट, म्हणजे साधनाची त्यामध्ये कमतरता आहे त्यांच्यामध्ये, फिजिकल फॅसिलिटी त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात नाहीये. आणि फिजिकल फॅसिलिटी म्हणजेच काय, फूड नाहीये त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात, शेल्टर नाहीये, क्लोथ नाहीये, किंवा फिजिकल फॅसिलिटी जे आपल्या घरात असतात ते मटेरियली डिफिशियंट आहे. डिफिशियंट म्हणजेच काय, त्यांच्याकडे ती कमतरता आहे, कमी प्रमाणात आहे, आणि त्यामुळे ते अनहॅप्पी आहे किंवा डिप्राइव्ड आहे, आणि त्याला आपण म्हणतो आहे साधन विहीन, दुःखी, दरिद्रता. लक्षात आलेले हा काइंड लक्षात आलेला आहे का, एक कॅटेगरी लक्षात आली का पीपलची. Okay with this? There are 2 kind of people in the world. The first kind, whether you have understood SVDD, हो का नाही, माझा व्हॉइस ऑडिबल आहे का नाही, Yes, ma'am. Audible. हो का नाही, तुम्हाला प्रश्न विचारला आहे. No, ma'am. Can you explain it with the help of an example? एक्झाम्पल म्हणू शकतो आहे की आता तुमचे जे म्हणू शकतो आपण पीपल सराउंडिंग यू. पीपल सराउंडिंग यू म्हणजेच काय आहे, जे गरीब लोक आहेत त्यांच्याकडे फिजिकल फॅसिलिटी किंवा वेल्थ भरपूर प्रमाणात नाहीये. ओके, मग ते काय आहे, त्यांच्याकडे कमतरता आहे कशाची, बाबा दररोज त्यांना जेवढं त्यांना पाहिजे आहे फूड त्यांना मिळत नाहीये.
ओके, राहण्यासाठी घर नाहीये किंवा म्हणू शकतो आपण क्लोथ नाहीये वेअरिंग करण्यासाठी. फिजिकल फॅसिलिटी ज्या आहेत त्या गरज त्यांना वाटतं आहे की त्यांच्याकडे घरी टीव्ही असणं असायला पाहिजे, फ्रीज असायला पाहिजे आहे, आणि त्यांना वाटतं आहे की आपल्याकडे असे पाहिजे आहे, खरं त्यांच्याकडे ती कमतरता आहे आणि नाहीये, त्यामुळे ते काय आहेत, अनहॅपी आहेत किंवा डिप्राइव्ड आहेत. आणि त्यामुळे त्यामध्ये त्या लोकांना आपण काय म्हणतो आहे, साधन विहीन. साधन म्हणजेच काय आहे, फिजिकल फॅसिलिटी. विहीन म्हणजेच काय, कमतरता आहे, कमी प्रमाणात आहे. ओके, डिप्राइव्ड ऑफ किंवा लॅक ऑफ, त्याला म्हणतो आपण विहीन. साधन विहीन, दुःखी, त्यामुळे ते दुःखी आहेत किंवा दरिद्र आहेत. लक्षात आलेलं आहे का आता? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, आणि त्यांना त्यामुळे काय म्हणताय, सच पीपल कॅन बी सेड टू बी व्हॉट, मटेरियली डिफिशियंट. म्हणजे मटेरियल म्हणजे काय आहे, फिजिकल फॅसिलिटी जे आहे, फूड, शेल्टर, क्लोथ किंवा त्यांचे जे काय क्वांटिफायबल आहेत, जे काय आपण मेजर करू शकता, त्यांची त्याच्यामध्ये कमतरता आहे त्यांच्या घरात, आणि त्यामुळे ते अनहॅपी किंवा डिप्राइव्ड आहे. हे झाले SVDD. दुसरी काइंड ऑफ कॅटेगरी कुठली आहे, आता त्यांच्याकडे दोज दॅट हॅव फिजिकल फॅसिलिटी, वेल्थ आहे, तरी पण त्यांच्याकडे पैसा आहे, वेल्थ आहे, सगळं आहे, तरी पण काय आहे, दे फील अनहॅपी अँड डिप्राइव्ड. Then such people can be said to be what, materially affluent. Affluent म्हणजेच काय आहे म्हणू शकतो, त्यांच्याकडे भरपूर फिजिकल फॅसिलिटी आणि वेल्थ आहे, तरी पण काय आहे, असमाधानी लोक आहेत ते. बट दे आर व्हॉट, दे फील अनहॅपी अँड डिप्राइव्ड. भरपूर आहे, खरं त्यांना दरवेळेस काय वाटतं आहे की अजून आपल्याकडे मिळावं, अजून आपल्याला पाहिजे आहे, आणि त्या पाहिजे असले हे सारखं त्यांच्या मनात असते, हे मला पाहिजे, ते पाहिजे, त्यांच्याकडे आहे मुबलक, तरी त्यांची वाटत असते की हे पाहिजे, ते पाहिजे, आणि त्यामुळे ते नेहमी काय आहे, दुःखी किंवा डिप्राइव्ड आहे, अनहॅपी आहे, कारण की त्यांचं मन समाधानीच नसतं आहे. आणि त्या कॅटेगरी लोकांना आपण काय म्हणतो आहे, साधन संपन्न. साधन म्हणजे त्यांच्याकडे भरपूर आहे, संपन्न आहेत, त्यामुळे साधन संपन्न आहे, भरपूर प्रमाणात आहे, तरी पण त्यांना हाव सुटत नाही. त्यांना वाटतंय की दरवेळेस आपल्याला अजून हे पाहिजे, ते पाहिजे आहे, आणि त्यामुळे ते नेहमी काय असतात, दुःखी किंवा दरिद्र असतात, समाधानी लोक नाहीयेत ह्या. Such people, they are nothing but they are called as what, sadhan sampanna dukhi daridra. Whatever the physical facility, wealth they are having, still what is happening, they are not satisfied with, and therefore they are unhappy and deprived. Such people, they are nothing but they are called as sadhan sampanna dukhi daridra. आता आपल्याला चेक करायचं आहे, वेअर डू वी स्टँड, इन फर्स्ट कॅटेगरी और सेकंड. हे आपल्याला विचार करायचे, आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये राहतो आहे, पहिल्या कॅटेगरीमध्ये राहतोय की आपल्याकडे फिजिकल फॅसिलिटीची कमतरता आहे. मला वाटत नाही कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण राहतो आहे, पहिल्या कॅटेगरीमध्ये राहतोय का दुसऱ्या कॅटेगरीमध्ये राहतो आहे. ओके, बोथ दिस आर स्टेटेड, वी डोंट वॉन्ट टू बी इन. म्हणजे आपल्याला जे काय आपण इथं पहिल्या कॅटेगरीमध्ये बघितलेलं आहे किंवा दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला दोन्हीही कॅटेगरीमध्ये जाऊच वाटत नाही. बट आपल्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये जाऊच वाटतं आहे, दॅट इज नथिंग बट वी वॉन्ट टू मूव्ह फ्रॉम दिस टू व्हॉट, दॅट इज थर्ड कॅटेगरी. अँड व्हॉट इज दॅट थर्ड कॅटेगरी, आपण पहिल्या कॅटेगरीमध्ये तर बसू शकत नाही किंवा तुम्ही बसू शकत नाही, कारण की आपल्याकडे फिजिकल फॅसिलिटी भरपूर आहेत. आता भरपूर म्हणजे म्हणू शकतो आहे, पहिल्या कॅटेगरीमध्ये आपल्याकडे कमतरता नाहीये फिजिकल फॅसिलिटीची. ओके, आहे आपल्याकडे, आणि तरी आणि आपण अनहॅपी आणि डिप्रेस्ड आहे का, काय जण असतील त्यांना वाटत असेल की हे पाहिजे, ते पाहिजे आहे, त्यासाठी ते अनहॅपी किंवा डिप्रेस्ड असतील. मग मला फर्स्ट कॅटेगरी आणि सेकंड कॅटेगरी मध्ये पण बसायचं नाहीये, मला कुठल्या कॅटेगरीमध्ये बसायचं आहे, आय वॉन्ट टू मूव्ह फ्रॉम टू द थर्ड कॅटेगरी. अँड व्हॉट इज दॅट थर्ड कॅटेगरी, हॅव्हिंग फिजिकल फॅसिलिटी अँड फीलिंग हॅपी अँड प्रॉस्परस. म्हणजे जे काय माझ्याकडे फिजिकल फॅसिलिटी आहेत त्या भरपूर आहेत माझ्यासाठी, आणि मी त्या समाधानी आहे, त्यामध्ये मला कशाचीही वाटत नाही की मला अजून पाहिजे आहे.
ओके, आणि त्यामुळे मी माझं लाईफ चांगल्या प्रकारे जगतो आहे. आय एम सॅटिस्फाईड विथ इट अँड देअरफॉर आय एम हॅपी अँड प्रॉस्परस. ती जी फिलिंग आहे प्रॉस्परसची मला मिळालेली आहे, कारण की मी समाधानी आहे जे काय माझ्याकडे आहे. Okay, so I want to be in third category, that is I have the physical facility and as well as I am happy with that physical facility as well as prosperous. Such people, they as can be said to be what? Material, affluent, happy and prosperous. आणि त्यामुळे मटेरियल त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे ते काय आहेत? सॅटिस्फाईड आहेत, हॅपी आहेत आणि प्रॉस्परस आहे. भरपूर मटेरियल आहे, जेवढं पाहिजे तेवढं आहे त्यांच्याकडे आणि त्यामुळे ते हॅपी आणि प्रॉस्परस आहे. त्या लोकांना आपण काय म्हणतो आहे? साधन संपन्न जेवढं आहे, भरपूर आहे आणि सुखी समृद्ध, आणि त्यामुळे त्यांच्याकडे एक फिलिंग आहे, दॅट इज इट इज दे आर हॅपी अँड प्रॉस्परस. दॅट इज 4 times S. शॉर्ट फॉर्म इज व्हॉट? 4 times S. साधन संपन्न, सुखी, समृद्ध. मग हे आपली थर्ड कॅटेगरी मिळवण्यासाठी, ही थर्ड कॅटेगरी मिळवण्यासाठी लक्षात घ्या, we are of third category as described above, but to go in the third category we need what? Right understanding. We need what? Right understanding. जे मी काल तुम्हाला डिस्क्राइब केलेलं आहे, रिलेशनशिप महत्वाचे आहेत ह्युमन बिंग मध्ये, नंतर फिजिकल फॅसिलिटी महत्वाच्या आहेत. खरं जर त्यामध्ये राईट अंडरस्टँडिंग नसेल तर तुम्ही पहिल्या किंवा सेकंड कॅटेगरी मध्ये जाताय, लक्षात घ्या. ओके, तुम्हाला माहितच नसेल की रिलेशनशिप मध्ये राईट अंडरस्टँडिंग कसं करायचं आहे, फिजिकल फॅसिलिटी कशा वापरायच्या आहेत, तर तुमच्या फिलिंग्स काय असतात? अनहॅपी आणि डिप्राइव्ड असतात. तुम्ही फिजिकल फॅसिलिटीज आहेत भरपूर तरी अनहॅपी आणि डिप्राइव्ड असणार आहे. मग तुम्ही सेकंड कॅटेगरी मध्ये जाणार आहात किंवा फर्स्ट कॅटेगरी मध्ये काय असेल ते. ओके, बट इफ यू वॉन्ट टू मूव टुवर्ड द थर्ड कॅटेगरी, व्हॉट यू वॉन्ट? यू वॉन्ट द राईट अंडरस्टँडिंग. ओके, मग पहिली प्रायोरिटी, आता मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रोग्राम काय आहे? टू फुलफिल द बेसिक ह्युमन ऍस्पिरेशन. आपल्या लाईफमध्ये आपल्याला कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्पेरिटी जर पाहिजे असेल तर 3 महत्वाच्या गोष्टी आहेत: राईट अंडरस्टँडिंग, फिजिकल फॅसिलिटी आणि रिलेशनशिप. खरं त्यामध्ये तुम्ही प्रायोरिटी कशाला महत्व देणार आहात? पहिलं महत्व कशाला द्यायचं आहे? राईट अंडरस्टँडिंग तुमच्यामध्ये असणे गरजेचं आहे. ओके, नंतर ते रिलेशनशिप मध्ये तुम्ही हे करा, राईट अंडरस्टँडिंग, अँड देन गो फॉर द फिजिकल फॅसिलिटी. इफ यू फॉलो दिस प्रायोरिटी यू विल बी कॅटेगराइज इन विच? थर्ड कॅटेगरी. म्हणजेच तुमच्याकडे फिजिकल मटेरियल एफ्लुएंट आहे आणि तुम्ही फिलिंग कसं करता आहात? हॅपी अँड प्रॉस्परस. सो यू विल बी इन द थर्ड कॅटेगरी बिकॉज यू आर हॅव्हिंग द राईट अंडरस्टँडिंग. तुम्ही प्रायोरिटी कशाला महत्व देताय? पहिलं राईट अंडरस्टँडिंगला महत्व देताय, नंतर रिलेशनशिपला आणि नंतर फिजिकल फॅसिलिटीला. So you follow these 3 order. Priority will be given first right understanding, second relationship, and third physical facility. Then you will be categorized in the third group, and that is material, affluent, and happy and prosperous feeling will be there. Sadhan, sampanna, sukhi, samriddha. That's also one thing is there, that to live with continuous happiness and prosperity. प्रोग्राम तर मी तुम्हाला सांगितलेले आहेत. राईट अंडरस्टँडिंग असायला पाहिजे आहे रिलेशनशिप मध्ये आणि फिजिकल फॅसिलिटी, अँड ॲज वेल ॲज दिस राईट अंडरस्टँडिंग यू आर गोइंग टू लिव्ह विथ दिस राईट अंडरस्टँडिंग इन हार्मोनी ॲट ऑल द लेवल ऑफ आवर लिव्हिंग ऑर एक्झिस्टन्स. राईट अंडरस्टँडिंग तुम्ही जगायचं आहे आणि सुसंवाद साधायचा आहे या 4 लेवलशी, सेल्फची, फॅमिलीशी आणि सोसायटी आणि नेचरशी. मगच तुम्हाला तुमचे ऍस्पायर, बेसिक ऍस्पिरेशन, दॅट इज नथिंग बट कंटिन्युअस हॅपीनेस अँड कंटिन्युअस प्रॉस्पेरिटी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. सो कंटिन्युअस हॅपीनेस इज बिंग इन हार्मोनी विथ इन वन सेल्फ, बिंग इन हार्मोनी विथ अदर अँड बिंग इन हार्मोनी विथ नेचर. Then and then only you will fulfill your basic aspiration and you will meet the continuous happiness and prosperity in life. बट महत्व कशाला द्यायचं आहे हे क्वेश्चन विचारलेलं आहे. व्हॉट विल बी युअर प्रायोरिटी? द फर्स्ट इज राईट अंडरस्टँडिंग, सेकंड इज रिलेशनशिप, अँड द थर्ड इज फिजिकल फॅसिलिटी. And then you will be categorized in the third group. That time you will be what? Sadhan, sampanna, sukhi,
whatever it is. Okay, SS 4 times समृद्ध. लक्षात आलेलं आहे का हे? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so for the MCQ part, what are the points that we are going to discuss? किंवा जे काय विचारणार आहेत ते काय काय विचारू शकतात लक्षात घ्या. What are the 2 kinds of people or what are the 3 kinds of people? SVDD म्हणजे काय आहे, त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, नंतर SSS म्हणजे 4 टाइम S म्हणजे काय आहे, आणि सेकंड काय आहे, दॅट इज SSSD. ओके, SSSD, what is that meaning? In SSSD मटेरियल एम्फ्लुएंट आहे का डिफिशियंट आहे आणि अनहॅपी आहेत का डिप्राइव्ड आहेत ते तुम्हाला माहित असायला पाहिजे. सच पीपल दे आर नथिंग बट दे आर मटेरियल एम्फ्लुएंट एज वेल एज अनहॅपी अँड डिप्राइव्ड SSDD मध्ये. तसंच SVDD म्हणजे नक्की काय आहे? SVDD म्हणजेच काय, साधन विहीन म्हणजे फिजिकल मटेरियल डिफिशियंट आहे आणि पीपल काय आहेत, अनहॅपी आणि डिप्राइव्ड आहेत, त्यामुळे त्याला दुःखी आणि दरिद्र म्हणताय. ओके, तिसऱ्या टाइपला काय आहेत, साधन संपन्न, सुखी, समृद्ध. ओके, साधन संपन्न, फिजिकल फॅसिलिटीज, मटेरियल एम्फ्लुएंट आहे. ओके, फिजिकल फॅसिलिटीज दॅट इज मटेरियलिस्टिक एम्फ्लुएंट आहेत आणि त्यामुळे ते हॅपी आणि प्रॉस्परस आहे. ओके, सो दॅट इज नथिंग बट साधन संपन्न, सुखी आहेत त्यामुळे आणि समृद्ध पण आहे. आणि ह्या कॅटेगरीमध्ये आपण आता मोडतोय कुठल्या कॅटेगरीमध्ये, 1 किंवा 2 कॅटेगरीमध्ये, बट वी आर गोइंग टू चेंज मूव टुवर्ड्स व्हॉट दॅट इज थर्ड कॅटेगरी. We don't want in first or the second category. We want to move into third category. And if you are moving into the third category, what is important? That is nothing but giving priority first for what? Right understanding. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रोग्राम्स फुलफिल करता आहात बेसिक एस्पिरेशन मिळवण्यासाठी, त्यावेळेस तुम्ही प्रायोरिटी कशाला देता आहात ते महत्त्वाचं आहे. म्हणजे पहिलं प्रायोरिटी तुम्ही राईट अंडरस्टँडिंगला द्या, नंतर फिजिकल रिलेशनशिपला द्या आणि तिसरा आहे फिजिकल फॅसिलिटीला. तर या ऑर्डर प्रमाणे तुम्ही गेला तर तुम्ही कॅटेगराइज होणार आहे थर्ड कॅटेगरीमध्ये, दॅट इज साधन संपन्न, सुखी, समृद्ध. आणि राईट अंडरस्टँडिंग करताना 4 लेवलची तुम्ही राईट अंडरस्टँडिंग करा, त्याप्रमाणे तुम्ही जीवन जगा. दॅट क्रिएट सुसंवाद म्हणजे हार्मोनी साधा 4 लेवलची, सेल्फशी, फॅमिलीशी, सोसायटीशी आणि नेचर किंवा एन्व्हायरमेंटशी. and then you will get in life the continuous happiness and continuous prosperity. Okay with this? लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so this is the, I think so this is the last point in the first chapter. What is the time? 46. So still one point is there in the last chapter. This point is there. Physical facility are necessary and complete for animals, while they are necessary but not complete for human beings. Okay, so you write down this point in your notebook, all of you. Only write down the heading: physical facility are necessary and complete for animals, while they are necessary but not complete for human. Not complete for human. Okay, now this is a bit that I am going to give for homework. You search on the net and why this sentence is elaborated. तुम्हाला ते डिफाइन करायचं आहे की असं का म्हणतायत. Physical facility it is necessary and complete for animals, and while it is necessary but incomplete for human beings. Why it is said like that? And that you are going to explain with example. लक्षात आलेलं आहे का? This will be the homework for you. Okay with this?
सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे का काय दिलेलं आहे होमवर्क? हो मॅम. ओके, आणि तुमच्याकडनंच मला व्ह्यू पाहिजे आहे, तुम्ही एक्सप्लेन करायचं आहे. द फर्स्ट टाइम आय एम गोइंग टू गिव्ह सम क्वेश्चन अँड टुमॉरो आपलं लेक्चर आहे का परवाच्या लेक्चरला? उद्याच्या लेक्चरलाच आपण हे बघणार आहोत. तुमच्याकडनं मला व्ह्यूज पाहिजे आहेत आणि ॲज वेल ॲज टुमॉरो वी विल टेक 10 to 15 MCQ. There will be MCQ type question, and for that also you are going to tell me the answer. Okay, any randomly I will ask what is the questions, so you can revise the first chapter. रिवाइज करा फर्स्ट चॅप्टर, जे काय मी तुम्हाला पीपीटी दिलेले आहेत ते रिवाइज करा आणि त्याप्रमाणे त्याच्यावरती बेस तुमचे एमसीक्यूज असणार आहेत. ऑनलाईन एमसीक्यू आपल्याला फक्त मी काय एक एमसीक्यू तुम्हाला सांगणार आहे, तुमच्याकडनं फक्त रॅन्डमली उत्तर काय आहे हे फक्त मला बघायचं. ओके ओके मॅम. आता आपण आता काय काय बघितलेलं आहे की तुम्हाला माहिती आहेत आपले ऍस्पिरेशन्स फुलफिल करण्यासाठी 3 प्रोग्राम्स आहेत. पहिला आहे राईट अंडरस्टँडिंग, सेकंड आहे रिलेशनशिप आणि फिजिकल फॅसिलिटी. एमसीक्यू ला विचारू शकता, जर राईट अंडरस्टँडिंग रिलेशनशिप मध्ये असेल तर तुम्हाला म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे म्हणजे हॅपीनेस. जर राईट अंडरस्टँडिंग फिजिकल फॅसिलिटी मध्ये असेल तर तुम्हाला काय मिळणार आहे? म्युच्युअल प्रॉस्पेरिटी मिळणार आहे, दॅट इज कंटिन्युअस प्रॉस्पेरिटी. अँड how you are going to develop the right understanding in yourself, that is through self exploration, and as well as right understanding you are to develop at all the 4 levels in myself, human being, entire nature existence. Okay, so there are various problems at individual level, family level, society level, nature level, हे आपण डिस्कस केलेले आहेत. आणि त्याप्रमाणे 2 काइंडचे पीपल्स आहेत या वर्ल्ड मध्ये, दॅट इज नथिंग बट SVDD आणि SSDD, आणि 3 टाइप यू कॅन से, बट यू डोंट वॉन्ट टू गो फॉर द फर्स्ट 2 काइंड, दॅट इज SVDD किंवा SSDD मध्ये आपल्याला राहायचं नाहीये, आपल्याला तिसऱ्या कॅटेगरी मध्ये मूव्ह व्हायचं आहे. कारण की आपल्याकडे फिजिकल फॅसिलिटी आहेत आणि आपल्याला जे काय आहे ते समाधानी राहायचं आहे आणि हॅपी आणि डिप्राइव्ह राहायचं आहे. ओके, मग त्या कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी आपल्याला काय पाहिजे आहे? त्याच्या अगोदर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मटेरियलिस्टिक डिझायर्स म्हणजे काय आहेत आपल्या, आणि नॉन मटेरियलिस्टिक डिझायर मध्ये काय काय येत आहे. दिस इज ऑल्सो द MCQ आस्क, विच आर द फॉलोइंग थिंग्स विच कम्स अंडर मटेरियलिस्टिक डिझायर. सो मटेरियलिस्टिक डिझायर मध्ये काय काय येत आहे? ओके, फूड, शेल्टर, क्लोथ, जे आपल्या बेसिक नीड्स आहेत, आणि फिजिकल फॅसिलिटी जे काय क्वांटिफायबल असतात, दिसू शकतात, ते मटेरियलिस्टिक आहेत. नॉन मटेरियलिस्टिक मध्येच काय आहे? क्वालिटेटिव्ह आहेत, व्हॅल्यूज आहेत, रिस्पेक्ट, ट्रस्ट, हॅपीनेस, पीस, रिकॉग्नायझेशन, अंडरस्टँडिंग, हे सगळे नॉन मटेरियलिस्टिक मध्ये आहेत. ओके, मग हे जेव्हा तुम्ही मटेरियलिस्टिक आणि नॉन मटेरियलिस्टिक मध्ये हे 3 कॅटेगराईज करायचे आहेत आपल्याला, तिन्ही जे काय आपण म्हणतो आहे 3 काइंड ऑफ पीपल आहेत, SVDD, SSDD आणि 4 टाइम S. मग हे जे लॉंग फॉर्म काय आहेत आणि ते मटेरियलिस्टिक डिफिशियंट आहेत का मटेरियलिस्टिक एफ्लुएंट आहेत, मुबलक आहेत किंवा डिफिशियंट आहे, कमतरता आहे, त्याप्रमाणे त्याला काय म्हणतात आपण? साधन विहीन दुःखी दरिद्रता, साधन संपन्न दुःखी दरिद्रता आणि साधन संपन्न सुखी समृद्धी. मग का तसं म्हणताय? त्यामध्ये काय होतं आहे, त्या पीपलला काय असते ते आपल्याला सगळं एक्सप्लेन करायचं आहे. आणि जर तुम्हाला या दोन्ही कॅटेगरीमध्ये राहायचं नसेल आणि तुम्हाला तिसऱ्या कॅटेगरीमध्ये राहायचं असेल तर पहिला प्रायोरिटी तुम्ही कशाला देणार आहात? कशाला देणार आहात? राईट अंडरस्टँडिंगला देणार आहेत, सेकंड रिलेशनशिपला देणार आहे, आणि थर्ड फिजिकल फॅसिलिटीला देणार आहे. हे जर तुम्हाला कळलं तर नक्कीच तुम्हाला कंटिन्युअस हॅपीनेस, आणि राईट अंडरस्टँडिंग करताना 4 लेवलला करा, त्या सुसंवाद साधा 4 लेवलशी. जर तुम्ही चांगल्या प्रकारे राईट अंडरस्टँडिंग करून जीवन जगत आहात आणि सुसंवाद 4 लेवलशी घडून आणला तर तुम्हाला कंटिन्युअस हॅपीनेस मिळणार आहे, स्वतःमध्ये पण मिळणार आहे, नंतर बाकीच्या बरोबर पण होणार आहे, आणि नेचर बद्दल पण तुम्हाला कंटिन्युअस हॅपीनेस मिळणार आहे. ओके विथ दिस? Yes, ma'am.
Okay, so Yes. revise your whole chapter. This is the end of the chapter. Only the last bit is remaining, and tomorrow I will take that last bit from your side, whatever the views are there, and from my side also I will discuss, and then we will complete that chapter. Only one bit is remaining, and the chapter is completed. And MCQ also will take tomorrow revision. Okay, so on the Telegram, there are 57 students who is absent. दोनच absent आहेत. कोण absent आहेत बघूया आपण. 2 3 4 5 6 आहे का प्रेझेंट? नाही. रोल नंबर 6. रोल नंबर 6 is absent. 15 16 17 18 21 is absent. डबल जॉईन केले का काय? 35 is also absent. तरी स्टुडंट कसे दिसत आहेत? पार्टिसिपंट जास्त 35 35 presence, madam. 35 प्रेझेंट आहे का? ओके. $47 प्रेझेंट आहे. $55. आहे का? 06 is present. 06. 06 is present. Okay. Yes. Roll number 21, 47 and 55. These are the absent students for the lecture UHV. Okay. Thank you for listening and revise your chapter. I'm going to ask the question related to the first chapter tomorrow. I'm going to take the revision and then from thereafter tomorrow we will start your second chapter. Okay? And if you have some problem, tomorrow you can ask during the revision of the first chapter. हा ही पण स्लाइड मला वाटतं ही स्लाइड मी हे केलेली आहे ना टीचिंग डायरी मध्ये दिली आहे ना बघितलंय का तुम्ही बघा तुम्ही टीचिंग डायरी मध्ये अपलोड केलेली आहे वाटतं नाहीतर मी आता अपलोड करते ओके थँक्यू हॅलो मॅम, हा बोला की असाइनमेंट आहे का? असाइनमेंट आज आता तर मी देणार नाही आपण बघू नंतर येस मॅम. आणि स्कॉलरशिपचे फॉर्म भरले का हो येस मॅम. भरले मग आता मेन तुम्ही स्कॉलरशिपला प्राधान्य द्या बरं का कारण की पुन्हा पुढच्या आठवड्यात तुमचं 24 तारखेला मला वाटतंय ड्युटी सुरू होते ना चॅप्टर टेस्ट सुरू होते मग तो आठवडा पूर्ण तुमचा त्या चॅप्टर टेस्ट मध्ये जाईल 5 सब्जेक्टची चॅप्टर टेस्ट ओके मग त्यामुळे तुम्हाला आता आज या आठवडा वेळ आहे ज्यांची स्कॉलरशिप राहिलेल्या आहेत भरायच्या त्यांनी त्याला प्राधान्य द्या प्रायोरिटी द्या you can ask to Pawar sir that we are not going to attend the lectures for one day 2 day due to the scholarship form filling and प्राधान्य द्यायला शिका आता आपल्याला स्कॉलरशिप पहिलं भरायचं आहे फॉर्म स्टडी तर करणारच आहात तुम्ही लेक्चर तर तुम्ही सगळे ऐकतातच आहात तुमचे प्रेझेंटी चांगले आहे ऍब्सेंट कमी स्टुडंट आहेत ऍज कम्पेअर टू बाकीचे डिव्हिजन त्यामुळे आता तुम्ही हे करा पहिलं प्राधान्य हे करा प्राधान्य द्यायला शिका की पहिला आपल्याला फॉर्म भरायचे आहेत या आठवड्यात कारण की पुढचा आठवडा तुमचा पुन्हा बिझी असणार आहे अभ्यासात आणि युटी मध्ये ते तर मेन इम्पॉर्टंट आहे युटी ओके लक्षात आलेलं आहे येस मॅम ज्यांचे इनकम्प्लीट आहे त्यांनी या आठवड्यात कम्प्लीट करून कुठल्याही परिस्थितीत तुम्ही फॉर्म सबमिट करून घ्या थँक्यू